एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। हायकोर्टाला बॉम्बची धमकी आली आहे। दरम्यान कोर्ट रिकामा करण्यात आल्याची सध्या माहिती मिळते। धमकीचा हा ईमेल प्राप्त झालेला होता। त्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला आहे। दुसरीकडे आता कोर्ट रिकामा करण्यात आल्याची माहिती समोर येते। सध्याची मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। हायकोर्ट बॉम्ब उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली आणि त्यानंतर आता कोर्ट रिकामा करण्यात आलेला आहे। सगळ्या यंत्रणा सतर्क आहेत। त्या पार्श्वभूमीवर त्या परिसरामध्ये बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे आणि सगळ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सध्या कोर्ट रिकामा करण्यात आल्याची माहिती समोर येते। हायकोर्ट यासह वांद्रे कोर्ट सुद्धा उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। ही तीन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुमार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि कोर्ट सुद्धा रिकामा करण्यात आल्याची माहिती मिळते। मोहिनी, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कोर्टांना अशा प्रकारच्या धमक्या सकाळपासून आल्याचं कळतंय आणि त्यानुसार खबरदारी म्हणून पोलीस यंत्रणेने तिथे तपासणी सुरू केलेली आहे। नागपूरमधील कोर्ट असेल, मग बँड्रामधील कोर्ट असेल आणि आता मुंबई हायकोर्टाला सुद्धा हा धमकीचा मेल आल्याचं कळत आहे। आणि थोड्याच वेळापूर्वी हा मेल येतात या हायकोर्टातल्या सगळ्या इमारतीमध्ये जेवढे वकील आहेत किंवा जजेस आहेत ते कोर्ट रूम रिकामी करण्यात आले, त्यांनी सगळ्यांना बाहेर काढण्यात आले आणि आतमध्ये तपासणी सुरू आहे। मात्र आतापर्यंत तपासणीमध्ये संशयास्पद काही आढळलेलं नाहीये। नागपूरमध्ये सुद्धा तपासणी करण्यात आलेली होती आणि वांद्रे कोर्टामध्ये सुद्धा जेव्हा हा धमकीचा मेल आलेला होता तिथे सुद्धा तपासणी करण्यात आली, मात्र संशयास्पद काही आढळलेलं नाहीये। मात्र हा मेल नेमका कुणी केलेला आहे, त्यामागचं अशा प्रकारची जी काही निनावी धमक्या मुंबईमध्ये येतात किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांना येतात तेव्हा खबरदारी म्हणून पोलीस यंत्रणा पूर्णपणे सगळ्या परिसराचा आढावा घेते आणि तपासणी करते। मात्र त्यानंतर काही निष्पन्न होत नाही। मात्र आता कोर्टाच्या अशा प्रकारच्या यंत्रणेला अशा प्रकारचा धमकीचा मेल करून संपूर्ण कामकाज जे आहे ते खोळंबलं जातं आणि मुंबई हायकोर्टात सुद्धा आता ती परिस्थिती पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच हा मेल आलेला होता आणि त्यानंतर संपूर्ण कोर्ट रूम हे मुंबई हायकोर्टाच्या खाली करण्यात आलेले आहेत। सगळ्या वकिलांना बाहेर करण्यात आले, सगळे जे काही पक्षकार आहेत त्यांना सुद्धा बाहेर जायला सांगण्यात आलेलं आहे आणि आता सध्या पोलिसांकडे तपासणी सुरू आहे। डॉग स्क्वॉड असेल किंवा इतर ज्या काही बॉम्ब शोधक पथकांच्या यंत्रणा असतात त्या सुद्धा तिथे पोहोचलेल्या आहेत आणि मुंबई हायकोर्टाची सुद्धा तपासणी पूर्ण करण्यात येईल आणि तिथे काही आढळलेलं नाही आणि याची खात्री जेव्हा यंत्रणेला पटेल तेव्हा पुन्हा एकदा ही सगळी परिस्थिती जी आहे ती पूर्ववत करण्यात येईल। मात्र सध्या तरी मुंबई हायकोर्ट, वांद्रे कोर्ट, त्याचबरोबर नागपूरचं कोर्ट आणि अंधेरी परिसर कोर्टामध्ये सुद्धा अशा प्रकारची धमकीचे मेल एकाच वेळेला आल्यानंतर खळबळ उडालेली आहे आणि सगळीकडे पोलिसांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल, बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय ही तीन महत्त्वाची दृश्य आहेत। नागपुरातील जिल्हा न्यायालयाला बॉम्ब उडवण्याची धमकी आलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण परिसरात जागोजागी पोलीस उभे दिसत आहेत, तर दुसरीकडे मुंबईत सुद्धा तीच परिस्थिती आहे। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। पुणे आणि नाशिकचे मनसे पदाधिकारी आणि प्रमुख नेते आता शिवतीर्थावर गेल्याची माहिती आहे। जागा वाटपाची अंतिम चर्चा करण्यासाठी हे नेते आता शिवतीर्थावर दाखल झालेत। शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार आहे आणि या बैठकीत या विषयावर चर्चा होईल अशी माहिती आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वेगवान घडामोडी सध्या पाहायला मिळत आहेत।